कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर घाटमाथ्यावर असू दे, गगनबावडा, राधानगरी ह्या ठिकाणी पावसाची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी आपण बघितलं तर राजाराम बंधाऱ्यावर पूल आपल्याला दिसत होता किंवा जे निगवे असू दे, वडंगे असू दे ह्यांना जोडणारा जो बंधारा आहे तो बंधारा आता पूर्णपणे बुडलेला आहे. 4 ते 5 दिवसाची परिस्थिती होती की पाणी व्यवस्थित जात होतं किंवा अजिबात तळ दिसत होता आपल्याला पंचगंगेचा. पण आता ती परिस्थिती नाही आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता की पंचगंगा ही पात्राबाहेर गेलेली आहे. कालपासून आपण बघतोय की पात्राबाहेर कोल्हापुरातील पंचगंगा ही गेलेली आहे. माझ्या पाठीमागं कोल्हापुरातील पंचगंगेला पाणी पातळी मोजण्याचं मोजमाप तिथं लावलेलं आहे, जे की आता आपल्याला दिसतंय 33 आहे. 39ला आली की ती इशारा पातळी होते आणि 43ला आली की ती आपल्याला धोका पातळी जाणवते कोल्हापूरमध्ये. कारण की आता ती बघितलं तर 33 फुटावर पाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इकडचे जे आपल्याला हे दिसतात मोजमाप जे आहे तिकडे 44ला जर आले तर ती मोठ्या प्रमाणावर धोका पातळी सांगितली जाते. कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीचा जास्त इशारा नाकारता येत नाही किंवा धोका नाकारता येत नाही, कारण की कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने 2-4 दिवस झाले पाऊस पडतोय त्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये पुराची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर उद्भवण्याची शक्यता आहे. वडंगे असून दे, शे, बावडा ह्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पात्राबाहेर गेल्यामुळे पात्राबाहेर कोल्हापुरातील पंचगंगा ही पात्राबाहेर गेल्यामुळे लोकांना धास्ती वाढलेली आहे. आपल्या जनावरांची त्याचबरोबर आपल्या घरातील सामानाची धास्ती त्यांना वाढलेली आहे. कारण की 2019चा आणि 2021चा पूर जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पूर आलेला होता. कोल्हापुरातील पंचगंगेनं संपूर्ण कोल्हापूर असून दे त्याचबरोबर आसपासच्या खेड्यांना सुद्धा वेढा दिला होता. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी म्हणा किंवा वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्याचबरोबर आता सुद्धा जिल्हा प्रशासनाने त्या धोकाचा इशारा ओळखून किंवा त्या धोकाची संभाव्यता ओळखून लोकांना योग्य त्या ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहेत. कॅमेरामॅन कुणाल पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.